नाही, आता सभागृहामध्ये उप अभियंत्यांनी सांगितलं की नाले सफाईवरून धमकी देण्यात आली, तर त्या ज्यांनी धमकी दिली आहे त्यांच्यावरती 353 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश स्थायी समितीने दिलेले आहेत आणि त्यानुसार त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल आणि असे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत, जे काही गुंड प्रवृत्तीचे कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांच्यावर देखील कडक कारवाई करण्यात येईल असं आयुक्तांना आम्ही आदेशित केलं. कॉन्ट्रॅक्टरचं नाव काय आहे सर? काय नाही, कॉन्ट्रॅक्टरचं नाव माहीत नाही, त्यांनी नाव घेतलेलं नाही, पण काही नावांचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. ती नावं सगळी कोळशेवाडी पोलीस स्टेशनमध्ये लवकरच त्यांच्यावरती गुन्हा दाखल होईल. स्थायी समिती सभापती जे आहेत ते कॉन्ट्रॅक्टरांचे काय म्हणतात, त्यांचे गॉडफादर म्हणले जातात, तर त्यांच्या कॉन्ट्रॅक्टर आहे? नाही, तसं काही नाही. याच्यामध्ये स्थायी समिती सभापतींनी स्वतःच आदेश दिले की त्या कॉन्ट्रॅक्टरवरती जर असं कोण धमकी देत असेल तर त्याच्यावरती कारवाई करण्याचे आदेश सभापतींनीच दिलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर देखील कारवाई होईल. काढलेली रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये काय फ्रॅक्चर जे रुग्ण येतात त्यांच्यासाठी प्लास्टर करण्यासाठी बँडेज देखील उपस्थित नाही. रुक्मिणीबाई रुग्णालयाचे काही विषय स्थायी समिती समोर आले होते आणि विषय स्थगित ठेवण्यात आले होते, पण स्थायी समितीने विचारलं होतं की आपल्याकडे मेडिकलचा स्टॉक आहे का, तर प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यांनी चुकीची माहिती स्थायी समितीच्या सदस्यांना दिली आणि आज स्टॉक नसल्याचं जे आम्ही चौकशी केल्यानंतर कळलं की तिथे स्टॉक अवेलेबल नाही. 50,000चे अधिकार तिथल्या मेडिकल ऑफिसरला असताना देखील त्यांनी कुठलाही स्टॉक मागवलेला नाही. त्यांच्यावर देखील कडक कारवाई करण्याचे आदेश आणि त्यांना शो कॉज नोटीस काढण्याचे आदेश आम्ही दिलेले आहेत. एक मिनिट, सभागृहामध्ये एक मिनिट आता थांब जरा. एकंदरीतच अधिकाऱ्यांचा मुजोरपणा प्रत्येक वेळेला दिसून आलेला आहे. चुकीची माहिती ही स्टँडिंग समोर दिली जाते, तर यामध्ये लोकप्रतिनिधी सुद्धा कमी पडतात असं वाटत नाही का? नाही, मला प्रतिनिधींचा दबाव राहिलेला नाहीये प्रशासनात. तुम्हाला की भाजप आक्रमक होती, शिवसेनेचे लोक वाचाव पक्षात होते अधिकारी. नाही, मला असं वाटतं की प्रशासनातले जे अधिकारी आहेत ना, त्या अधिकाऱ्यांची जी वागणूक आहे ती आपल्याला गेल्या 5 वर्षामध्ये जी प्रशासकीय राजवट होती ना, त्यांना आत्ताही तसंच वाटतं की प्रशासकीय राजवट आहे आणि त्यांची मुजोरी कधी सभागृहाच्या समोर येते. परंतु आता नगरसेवक सगळे निवडून आलेले आहेत आणि आम्ही सत्ताधारी पक्षाचे असलो तरी प्रत्येक अधिकाऱ्याकडे काम करून घेण्याची जबाबदारी आमची आहे आणि भारतीय जनता पार्टी कुठेही कमी पडणार नाही. जे अधिकारी चुकीच्या पद्धतीने वागतील त्यांच्यावरती कडक कारवाई आणि त्यांना आता तुम्ही बघितलं असेल की मेडिकल ऑफिसरच्या सस्पेन्शनसाठी आम्ही आग्रह केलेला आहे आणि ज्या अधिकाऱ्यांनी चुका केलेल्या त्यांचे सस्पेन्शन झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार. काढलेलं गाळ हे भूखंड याबाबत तुम्ही सांगितलं कोकरे यांना का त्यांच्यावरती कारवाई करावी, त्याबद्दल तुम्ही काय सांगा? नाही, आम्ही जेव्हा घनकचरा व्यवस्थापनाला गाळ काढण्याचं जेव्हा टेंडर दिलं, हा गाळ कुठे टाकणार आहे याची निश्चिती करण्यासाठी आपण सांगितलं होतं, पण हा गाळ उघड्यामध्ये लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होईल अशा ठिकाणी या लोकांनी टाकलेला आहे. त्यांच्यावरती देखील कडक कारवाई करण्याचे आदेश आपण स्थायी समितीमधून दिलेले आहेत आणि रामदास कोकरे साहेब हे नेहमीच चांगली कारवाई करतात. म्हणजे याचा अर्थ असा आहे की नागरिकांनी कुठेतरी कचरा टाकला की त्यांच्यावर कारवाई करायची, पण या कॉन्ट्रॅक्टरनी जर कुठेही कचरा टाकला तर त्याच्यावर कारवाई होणार नाही. याची दखल आम्ही घेणार आहे आणि कडक कारवाई याच्यावरती देखील करणार आहे.